ज्याला जीवनदान देणं हे क्रिकेट खेळामध्ये तुम्हाला फार महागडं पडू शकतं, येणाऱ्या कालखंडामध्ये त्याचं उत्तर मिळेलच, परंतु इतकाही कठीण झैल नव्हता आणि त्याला दान केलं. फिल्डर होते पाठीमागे, अगदी त्यांच्याकडून अगदी हा मिसफिल्ड होताना आपण बघितलं. राहुल आले पुन्हा एकदा सज्ज बालासमोर. यावेळेस गॅपमध्ये समोर लॉफ्टी ड्राईव्ह ओ टर्न केला बॉलनं. अचानक चेंडूने दिशा बदलली आणि त्यासोबत मिळतील आणखीन एक 4 रन. चौकार. पुढे चालला, बोर्डवर लागते सध्या 8 धावा. पहिल्या चेंडूवर झेड निसटला, तिथे जीवनदान मिळालं. त्याच्यानंतर आता बॉल जो फिल्डर ऑलमोस्ट पोहोचला होता आणि तिथे बॉलला टर्न केलं. नशिबाची साथ ऋषभ पाटीलला मिळते, बालाला मिळते. व्हाईट बॉलचा इशारा सध्या पंच आम्हाला करतायत. या मॅचमध्ये देखील आता पंचाच्या भूमिकेमध्ये आपण आदित्य मस्करला आपण पाहतोय आणि त्यासोबत आता कुणाल आहेत लेग अंपायरच्या भूमिकेमध्ये. सगळ्यांनी चांगल्या पद्धतीनं अगदी अंपायरिंगची भूमिका पार पाडलेली आहे, जी क्रिकेट खेळामधील फार मोठी रिस्पॉन्सिबिलिटी असते. मागील बॉल अभ्यंतराला व्हाईट बॉल आलाय. एक्स्ट्रा रन तिथे येते. डाऊन द ग्राउंड ओव्हरपिच बॉलला पाठवलाय, लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. धमाकेदार षटकार. 6 रन. जेव्हा मैदानामध्ये चालतो तेव्हा अक्षरशः गोलंदाजांचा कर्दन काल बनतो आणि त्याचा सुटलेला शून्यवर तो खेळत होता आणि त्याचा सुटलेला झेड आणि आता बघता बघता तो वैयक्तिक पोहोचलाय 14 वर. धाव संख्या झाली टोटल ऑन बोर्डवर 15. एक व्हाईट बॉल देखील त्यामध्ये तुम्हाला बघायला मिळालेला आहे आणि फार दूर षटकार जेव्हा बाला मारतो तेव्हा फार लांब लांब मारतो आणि त्याचं आक्रमण आता सुरू झालंय. राहुल गडगे पहिल्या बॉलवर त्याने संधी निर्माण करून दिली होती, परंतु आता त्याच्यावर हल्ला बोल झालाय. गोलंदाज सय्यर पुन्हा एकदा पिकअप शॉट खेळायचं होतं. बॅट अँड बॉलमध्ये कॉन्टॅक्ट प्रॉपर झालेला नाहीये, त्यामुळे शॉर्ट लेगला हा बॉल फील्ड केला जाईल. 1 रन कंप्लीट केलं जाईल. इनसाइड एज लागली होती. टोटल बनते 16. किती वेगानं रन जेव्हा येतात बालाच्या बॅटमधून तेव्हा फार वेगाने येतात आणि सध्या त्याला साथ देण्यासाठी दिनेश गायकवाड स्ट्राईक कडे तो सज्ज झालाय. बॉल तयार पुन्हा एकदा राहुल गडके. थोडंसं साईक चेंज झालंय, थोडंसं सुटकेचा श्वास कदाचित. टो एंडवर लागलाय बॅटच्या अगदी हा बॉल. रिस्की रन डेंजर एंड कडे धावत होते दिनेश. अगदी मिड ऑफ मधून ही रन चोरली गेलेली सरकारच्या रिंगणातून. सिंगल स्ट्राईक पुन्हा एकदा चेंज केले. दिनेश गायकवाडचा हेच तो रोल असतं, जेव्हा तो मैदानामध्ये ओपनर बाला असतो मैदानात एंड कडे तेव्हा त्याला सिंगल करून तो स्ट्राईक एंड कडे आणण्याचा त्याचा महत्वाचा रोल असतो आणि अगदी त्याने तो रोल अदा केलाय. पहिल्या ओव्हरचा अंतिम बॉल डिलिव्हर्ड होते. लास्ट बॉल ऑफ द ओव्हर. पॉवर प्लेचा अंतिम बॉल. पिकअप शॉट समोर डाऊन द ग्राउंड. काही इंच मला वाटतं आतमध्ये पडला हा बॉल, त्यामुळे निघून चालला. 1 बाउंड. चौकार. 4 रन. तीन चौकार, 1 षटकार, 1 सिंगल असा वैयक्तिक त्याचा टोटल अगदी बघितला आपण तर बाला पोहोचला 19 वर आणि त्यासोबत 1 सिंगल केले दिनेश गायकवाडनं. 1 वाईट अशा टोटल 21 धावा आल्यात. श्री गणेशच केल्या धावसंख्येचा. पहिल्या ओव्हरमध्ये 21 धावांची सुरुवात झाली, परंतु दुसऱ्या षटकामध्ये करम पाटील फार जबाबदारी वाढतायत गोलंदाजीच्या करंच्या देखील. दुसरं पॉवर प्ले आणि इनसाइड आउट ऑफ फटका. बॉलला पाठवला डीपेक्षा कव्हर. बाउंड्री लाईनच्या बाहेर हा पार्लर स्ट्रोक दिनेश गायकवाड.
मागील मॅचमध्ये देखील पहिल्यांदा बॅटिंग करत असताना पालघी संघाने सुरुवात अशाच पद्धतीने काही केली, धमाकेदार सुरुवात त्यांनी केली आणि अगदी तसंच काय होते, परंतु संघ बदललाय, परंतु सध्या धावसंख्या पहिल्या सत्रामध्ये तशाच बॉडीचा वेध घेत असताना दिसलाय. थोडं साईड फॅक्टरचा विचार पंचाने करावा, डेफिनेटली लागला असावा आणि मला वाटतं एज घेऊन बॉल बॉडीवर आदळलाय, त्यामुळं यस लेग बायच्या स्वरूपाने रन येईल. धावसंख्येनं एक धावेने पुढे अगदी संघ पोहोचलाय. पुन्हा एकदा स्ट्राईक रोटेट इथे होते. धावसंख्या झालेली टोटल 28 ऑन बोर्डवर लागतात. करण पाटील सुरुवात षटकारानं झाली, त्याच्यानंतर लेंथ अँड लाईन मधील बॉल त्याचा बघायला मिळाला. हा बॉल तेवढाच महत्वाचा. फुल टॉस बॉल आणि चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. दुसरा षटकार रोशन पाटीलच्या बॅटमधून. जेव्हा अगदी बघितलं तर बॉलिवूड सृष्टीमध्ये अगदी जेव्हा तो उतरतो तेव्हा प्रत्येक फिल्ममध्ये त्यांचं सुपर हिट प्रदर्शन असतं, तेव्हा तशाच पद्धतीनं काही बालाचं मैदानामध्ये हे सुपर हिट प्रदर्शन सध्या सुरू आहे. 2 बिग हिट त्याच्या बॅटमधून आले, 2 षटकार आणि 2 चौकार, अगदी 3 चौकार त्यांनी दाखवलेत. बॅक टू बॅक 2 चौकारी आले होते आणि आता संघाची धावसंख्या झाली 34-34. करण पाटीलवर आक्रमण झाले. आता यावेळेस ओव्हर द विकेट तो आलाय. भरपूर शॉट लेंथ हुक केला, परिणाम तोच, रिझल्ट तोच, एंड चेंज केला आणि आला हा बाउंड्री लाईनच्या बाहेर. पंचांच्या इशाऱ्याची आम्ही प्रतीक्षा करू, कारण आमच्या थोडं नजरेआड होतं आणि पंच इशारे करतील की यस दिस इज अ 4 रन. जसं उतरतो आपण स्पीड पकडतो तशाच काही पद्धतीची सध्या गोलंदाजी होत होती. स्क्वेअर गेट करायचं होतं, परंतु 2 एंडवर बॉल लागल्या कारणास्तव 1 रन ते कंप्लीट केले जाईल. स्ट्राईक रोटेट होते, थोडंसं सुटकेचा श्वास करण पाटील घेतोय, कारण हाणामारी त्याची बघायला मिळते. दोन्ही बाजूनं आक्रमण सध्या सुरू आहे. 39 गोलंदाजी फार चांगली होणं गरजेचं आहे. जबाबदाऱ्या वाढतायत. बॅटिंग फारच सुंदर झालेली आहे सध्या मैदानामध्ये. हेलिकॉप्टर लुक द्यायचा होता, एज लागून बॉल चालला विकेट कीपर कडे, कॉट बिहाइंड द विकेट आणि फायनली पहिला ब्रेक थ्रू दिलाय करण पाटीलला. दिनेश गायकवाडच्या खेळीचा अंत. ओमकार केनी आल्या बॅटिंगसाठी 1 डाऊनच्या भूमिकेमध्ये. टोटल बोर्डवर लागलेत स्कोर बोर्ड 39 रन. सनी आलाय बॉलिंग ट्रॅकवर. तिसऱ्या षटकामध्ये तिसरा बॉलर आणि पहिला बॉल दिला, फुल टॉस त्यावर गेला, आक्रमण बालाने दिले दिशा, बॉल येतोय बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये. 4 रन पंचाने रेफर केले तर अंपायरकडे अंपायर्स रिव्ह्यू चेक केलं जाईल, लाईट फॅक्टर चेक केलं जाईल एक्झॅक्टली. अंपायर्स रिव्ह्यू की बॅटर रिव्ह्यू आहे? अंपायर्स रिव्ह्यू की बॅटर रिव्ह्यू आम्हाला सांगा. अंपायर्स रिव्ह्यू.
हा बॅटर रिव्ह्यू आहे, ह्या गोष्टी महत्वाच्या आहेत. दिस इज पेंडिंग आहे, कारण तुम्हाला नो साठी आणि वाईट साठी डिअर्स दिला आम्ही. इट्स अ फेअर डिलिव्हरी, त्यामुळे 4 रन मिळतात या बॉलवर. नो बॉल साठी रिव्ह्यू गमावलाय. पुन्हा एकदा फुल टॉस आणि तसाच पाठवलाय डीप मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार, 6 रन. स्कोरबोर्डवर टोटल धावा आहेत 55 आणि ज्यामध्ये बालाचे एकट्याच्या झालेत 11 बॉल 46. आपल्या अर्धशतकापासून थोडा दूर अर्धशतक वीर आहे टेनिस क्रिकेटचा, आणि तो बाला पुन्हा एकदा स्ट्राईक रेनकडे स्विंग एन मिस. डॉट बॉल इथे बघायला मिळते. 12 बॉल 46 वरती खेळतो आणि सांघिक धावा 55 झालेले आहेत. अक्षरशः कर्दन काल बनलाय गोलंदाजांचा. मैदानामध्ये त्याचं आक्रमणावर आक्रमण बघायला मिळत आहेत. पुन्हा एकदा फुल टॉस आणि अर्धशतक पूर्ण होत आहे. 13 बॉल मध्ये त्यानं त्याचं अर्धशतक पूर्ण केलं. 13 बॉल 52. बाला आपली बॅट वर करून प्रेक्षकांचं अभिवादन स्वीकारायचं. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या अगदी रोशन पाटील बालासाठी. मिळाल्याने त्याच्यानंतर बॅक टू बॅक मोठे फटके त्याच्या बॅट मधून येताना बघायला मिळतात. बालाचा बोल बाला सध्या मैदानात सुरू आहे. त्यानं अक्षरशः थैमान घातला आपल्या बॅटिंग मधून. प्रेक्षकांचं फुल एंटरटेनमेंट. लोवर फुल टॉप बॉल, त्याच्यानंतर थोडस नी बेंड केल्याने पाठवल्या बॉलला एक टप्पा बाउंड्री लाईनच्या बाहेर. धावांचा वनबा तसाच पेटलाय. अजून एक चौकार. इनिंग त्याच्या गमावल्या, परंतु आज त्याने ते अर्धशतक पूर्ण केलं. सतीश मिसालचं मैदानामध्ये येणं बाकी आणि सध्या नॉन एन कडे जो ओमकार केनी होता तो आता स्ट्रायकर एन कडे आले. त्याच्यासमोर पहिला डॉट बॉल राहुल गडगे वैयक्तिक दुसरं षटक हाताळतोय. तर सांगिक चौथं षटक सुरू आहे. ओमकार केनीला बाला हे सांगत असेल की जर स्लॉट मध्ये आला तर षटकार ठोक, चौकार ठोक, परंतु जर चांगला बॉल येतो तर सिंगल कर, स्ट्राईक रोटेट कर, मी आहे ना, माझ्या बॅट मधून रन बनतात. याच्यापेक्षा आणखी काय चांगला कानमंत्र असू शकतो या क्षणाला. परंतु राहुलला ते करावं लागेल जे इतरांना जमलेला नाही. हेलिकॉप्टर लुक दिला हवेत खेळत. फिल्डर डाऊन द बॉल. पहिल्यांदा जजमेंट चुकलं होतं आणि ते चुकीचंच राहिलं. फार पुढे निघून गेले. चुकीची फिल्डिंग आणि जेल निसटलाय, त्यावर षटकार यालाय. सध्या संघ करतोय. जीवनदान दिलं बालाला, परिणामाला अर्धशतक. जीवनदान दिले ओमकार केनीला, आला हे षटकार. खराब कामगिरी सध्या होते. यावेळेस ही फ्लिक ऑफ द रिस्क आहे. उंच गेला हवेत. फिल्ड पुन्हा एकदा डाऊन द बॉल. निकेश 1-2 अँड यस रिप्लाय हा जाईल. फुलंदाज होता बाद दुसरा ब्रेक थ्रू दिलाय इथे गोलंदाजी करत असताना टीम
71 71 धावा जो हायेस्ट टोटल आहे आजच्या दिवसातील. मागील मॅचमध्ये 69 केल्या होत्या पाली टीमनं आणि आता तो अवघ्या 4थ्या षटकामध्ये तो रेकॉर्ड धावसंख्येचा ब्रेक केलाय, अवे फ्रॉम द बॉडी केलाय. इथे बघू शकता ऑफस्टिकच्या हा बाहेर तो पद्धत आली, त्याचा वापर लेग बायच्या स्वरूपाने रन आली पण सांगतायत. एक एक्स्ट्रा रन सांगिक टोटलमध्ये ॲड होत आहे. त्यामुळे टीम टेम्बोडेला देखील एक मोठं टार्गेट चेस करण्यासाठी तर त्यांनाही सज्ज व्हावं लागेल, कारण 72 आतापर्यंत पोहोचले बोर्ड बाय आणि अजूनही 2 बॉलचा खेळ बाकी आहे. या षटकातील टोटल अजून 8 बॉल बाकी आहेत या पूर्वार्धातील. 4थं षटक मार्गग्रस्त आहे. 72 बनलेत ऑन बोर्ड बाय. हो हा चांगला बॉल आहे. अशाच काही ब्रह्मास्त्रांचा वापर होणं गरजेचं जर बॉलला थांबवायचं असेल, कारण तो वेल सेट आहे. बॉल अँड बॅटमध्ये चांगला कॉन्टॅक्ट, चांगला आय अँड हँड कोऑर्डिनेशन बॉलवर नजर बनली आहे. त्यामुळे त्याला ब्रह्मास्त्राचा वापर त्याला थांबवण्यासाठी तुम्हाला करावा लागेल. काही वेळ तो थांबू शकतो या ब्रह्मास्त्रांवर. सतीश मिसालानं सायकल इन काढले. मागील बॉलवर त्याने डॉट बॉल खेळाय ज्यावर लेग बायची रन आली होती. टोटल बोर्डवर लागले 73 73 धावा. लास्ट बॉल ऑफ द वन ती बॉल ओव्हरचा. थोडंसं झुकून खेळण्याचा प्रयत्न केलाय, फुटवर्कचा वापर केलाय. लेग साईडला टार्गेट करायचं होतं आणि नजरे समोरून बॉल निघून गेले, त्या कारणाचं थोडं नाखुश सतीश मिसाळ. परंतु हे षटक अप्रतिम राहिले. राहुल गडियेचा विश्वास पुन्हा एकदा दाखवला संघावर, संघ नायकांनी त्याच्यावर आणि 8 धावांचं हे त्यांनी षटक फेकलं. कमबॅकिंग ओव्हर, 1 विकेट 4 षटकं संपतायत. धावसंख्या झाली 73 73. 2 खेळाडू गमावत असताना पहिला बॉल चांगला त्याने डिलिव्हर केलाय. मागील काही बॉल अगदी बघितलं तर स्पेशली मागील 7 बॉल इफेक्टिव्ह राहिलेत, ज्यामध्ये फक्त 8 धावा आलेत. मागील 7 बॉलमध्ये 1 विकेट आले. त्यामुळं मागे वळून पाहिलं जात आहे आणि कमबॅकही केलं जात आहे गोलंदाजांकडून टेम्बोडेच्या. स्पेशली राहुल आणि आता सर्वेशनं चांगली सुरुवात केली आहे षटकाची. परंतु समोर रोशन पाटील बाला डाऊन द ग्राउंड खेळायचं होतं, चुकीचा फटका निवडल्याने फायनल ते वादळ शमलंय आणि एक मोठी विकेट इथे